आता आज मला बनवायची होती इडली आणि काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की पीठ तर मी फर्मेंट करायला ठेवून दिलं, पण मला टेन्शन या गोष्टीचं होतं की पीठ चांगलं बनते की नाही, इडल्या चांगल्या होत आहेत की नाही. पण पीठ खरंच खूप छान फुगलं होतं आणि इडल्या पण खूप मस्त झाल्या. त्याचसोबत मी खोबऱ्याची चटणी बनवली आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. बाहेर एवढं सुंदर कोळवून पडलं होतं, थोडा वेळ उन्हाळाच बसले कारण गावाला खरंच खूप थंडी आहे. आणि इकडं आईंचं कपडे धुवायचं चालू होतं, तर त्यांना म्हटलं मशीनला लावूया म्हणून. तर त्यांचं म्हणणं दोघींचीच कपडे, तर कुठे तेवढ्यासाठी मशीन लावायची म्हणून त्यांच्या हाताने कपडे धुवायचं चालू होतं. आता म्हटलं ऊन घेऊन झालंय तर आता किचनमध्ये जाऊन जेवणाला लागूया. तर मी किचनमध्ये आले आणि जेवणाला घातलं. इकडं मी आमटी टाकली होती, भात लावला होता साईडला आणि कणिक मळून घेतली. आणि कसं सकाळ सकाळीच माझा हात लागतो प्रत्येक कामाला. परत एकदा माझं ऑफिसचं काम चालू झालं की परत मला दिवसभर कुठल्याच कामाला हात लागत नाही. त्यामुळे जेवढं मला पॉसिबल होईल ना 10 वाजेपर्यंत तेवढी सगळी कामं मी घरातली करून घेते. त्याच्यानंतर पटकन मी माझं आवरलं, साडी वगैरे नेसली आणि माझ्या ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. आणि गावी आल्यापासून ना एवढा रेंजचा प्रॉब्लेम येतोय, कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले ना तरी मला रेंजचा इश्यू येतोच. आणि आजकाल ना मी एवढं इंटरनेटला ॲडिक्ट झाले की मला एका टाईमात जेवण नसलं तरी चालेल, पण मला इंटरनेट हे कंपल्सरी पाहिजे. कारण माझं ऑफिसचं काम म्हणा किंवा माझं व्हिडिओ अपलोडिंग वगैरे या गोष्टी विदाउट इंटरनेट हे पॉसिबलच नाही आहे. त्याच्यामुळे हे म्हटले की आपण गावाला पण वायफाय बसून घेऊया, कारण आम्ही जिथं राहतो ना तिथं वायफाय मी ऑलरेडी बसून घेतला आहे. तर इकडं आईने थोडंसं सजोऱ्याचं पीठ मळून घेतलं होतं, कारण त्यांना बघायचं होतं की अशा प्रमाणात सजोऱ्या केल्या तर चांगल्या बनतील की नाही. कारण आम्हाला सजोऱ्या खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवायच्या आहेत. तर त्यांचं इकडं असं टेस्टिंग करणं चालू होतं. तर त्या सजोऱ्या खूप छान बनल्या होत्या. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.